ठाण्यात विकास कामांच्या लोकार्पण आणि भूमिपूजनाच्या कार्यक्रमातून महायुतीतली अंतर्गत नाराजी पुन्हा एकदा उघड झाली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या कार्यक्रमांना भाजपचे आमदार, नगरसेवक आणि पदाधिकारी गैरहजर राहिले आणि साहजिकच त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलेलं आहे। कार्यक्रमाचं निमंत्रणच देण्यात आलं नसल्याचा आरोप भाजपने केलाय, तर शिवसेनेने हा आरोप फेटाळत सगळ्यांना निमंत्रण देण्यात आलं होतं असा दावा केलेला आहे। बघूया नेमकी ही नाराजी काय आहे, त्या संदर्भातला रिपोर्ट। ठाणे शहरातील विविध विकास कामांच्या भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठ्या दिमाखात उपस्थिती लावली। तीनहात नाका वाहतूक सुधारणा प्रकल्पाचे भूमिपूजन, इंदिरानगर पंप हाऊसचे लोकार्पण आणि कळवा येथील यशवंतरामा साळवी आंतरराष्ट्रीय तरण तलाव व क्रीडा संकुलाचे भूमिपूजन अशा महत्त्वाच्या प्रकल्पांचा शुभारंभ करण्यात आला। मात्र या कार्यक्रमात शिंदे गटाच्या शिवसेनेचे पदाधिकारी आणि नगरसेवक उपस्थित असताना भाजपचे आमदार, नगरसेवक आणि प्रमुख पदाधिकारी अनुपस्थित राहिल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं। भाजपचा आरोप आहे की या कार्यक्रमांचं निमंत्रणच त्यांच्या लोकप्रतिनिधींना देण्यात आलं नाही। आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे, उपमहापौर कृष्णा पाटील यांच्यासह अनेक भाजप नेते कार्यक्रमापासून दूर राहिले। याच कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड उपस्थित असल्याने महायुतीतील समन्वयावरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत। या प्रकरणी ठाण्याचे उपमहापौर कृष्णा पाटील यांनी महापालिका आयुक्तांकडे पत्र देत संबंधित कार्यक्रमांचे उद्घाटन आणि लोकार्पण पुन्हा करण्याची मागणी केली आहे। मित्र पक्षाला जाणीव करून देते की महायुतीची गरज आता भागली का। आज जर प्रत्येक वेळेस अशी अवहेलना करून निमंत्रण न देता नावं फक्त छापायची, कळवायचं नाही आणि कार्यक्रम झाल्यानंतर आम्हाला नंतर प्रसार माध्यमातून का इतर लोकांकडून माहीत पडतं, हे योग्य आहे का। सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेच्या नेत्यांना या गोष्टी कळायला पाहिजेत। जर तिथे तुम्ही विरोधी पक्षाने जे स्थानिक आमदार आहेत जितेंद्र आव्हाड साहेब, तसेच तिथले स्थानिक नगरसेवक राष्ट्रवादीचे, त्यांना तुम्ही तिथे बोलवलं, मग ह्या व्यासपीठावर भारतीय जनता पार्टीची लोक का नाहीत, का बोलवलं गेलं नाही, त्याचा शहानिशा पालकमंत्री म्हणून त्यांनी करावी ही त्यांना माझी विनंती आहे। भाजप आमदार संजय केळकर यांनीही या प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। निमंत्रण पत्रिकेवर नाव असतं, मात्र प्रत्यक्षात निमंत्रण दिलं जात नाही असा आरोप त्यांनी केला। निवडणुकीत महायुती आणि उद्घाटनात केवळ शिवसेना अशी भूमिका योग्य नसल्याचं सांगत असे प्रकार सुरूच राहिले तर भाजपही स्वतंत्र भूमिका घेईल असा इशाराही त्यांनी दिलाय। हे नेहमीच झालेलं आहे, हे काही आम्हाला नवीन नाही। कधी बॅनर दाखवले जातात नाव टाकल्याचे, कधी निमंत्रण पत्रिका दाखवली जाते की हे काय नाव टाकलेलं आहे आणि प्रत्यक्ष सांगितलं जात नाही। आणि त्याच्यामुळे अशा पद्धतीने निवडणुकीच्या वेळेला भाजप सेना आणि निवडणुकीच्या नंतर ज्या वेळेला विकासाचे कार्यक्रम होतात त्यावेळेला शिवसेना ही योग्य नाहीये। आम्ही देखील वेगळं उद्घाटन करू का शासकीय पद्धतीने, ही एक भावना त्यांनी त्यांची व्यक्त केली। त्यांच्या मनातला राग आणि संताप जो आहे तो त्यांनी त्या माध्यमातून व्यक्त केला। दरम्यान या सर्व आरोपांवर शिवसेनेने स्पष्टीकरण दिलं आहे। महापौर शर्मिला पिंपळकर यांनी सर्व लोकप्रतिनिधींना निमंत्रण पत्रिका देण्यात आल्या असून त्याच्या नोंदी आणि स्वाक्षऱ्याही प्रशासनाकडे असल्याचा दावा केला। महायुती म्हणून एकत्र काम करण्याची भूमिका कायम असून भविष्यातील सर्व विकास कामांच्या कार्यक्रमांनाही सर्व लोकप्रतिनिधींना निमंत्रित करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून जे कार्यक्रम राबवले जातात, लोकार्पण सोहळे होतात, मला वाटतं त्याच्या पत्रिका PRO डिपार्टमेंटमधून जातात आणि आता MMRDचा जो कार्यक्रम झाला त्याच्या पत्रिका मला वाटतं माझ्या डिपार्टमेंटमधून गेलेल्या आहेत। बाकीचे जे पदाधिकारी आहेत त्यांच्या पण सह्या आहेत तिथे, त्याच्यामुळे मला वाटत नाही की आपण कोणाला इथे डावळलं जातोय। कृष्णा पाटील यांनी हे लक्षात घ्यावं की आपण महायुतीमधून लढतोय आणि महायुतीतून लढत असताना तुम्हाला कधीच माझा हेतू नाहीये डावळण्याचा, त्यामुळे तुम्ही हा गैरसमज तुमचा दूर करावा। ठाण्यातील विकास कामांच्या कार्यक्रमातून उफाळून आलेला हा वाद केवळ निमंत्रणाचा नसून महायुतीतील समन्वय आणि राजकीय वर्चस्वाच्या संघर्षाचं प्रतिबिंब मानलं जातंय। एकीकडे भाजप जाणीवपूर्वक डावलल्याचा आरोप करत आहे तर दुसरीकडे शिवसेना सर्व आरोप फेटाळत आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येत असताना ठाण्यातील ही धुसफूस महायुतीच्या राजकारणावर किती परिणाम करते याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।
आहे